शेतकरी बांधवांसाठी आज एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 2026 ते 27च्या हंगामासाठी बियाणे अनुदान योजनेला मोठी मंजुरी दिली आहे. आता सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसारख्या पिकांच्या बियाण्यांवर तुम्हाला थेट अनुदान मिळणार आहे. हे अनुदान नक्की किती मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 12 मे 2026 रोजी सरकारने 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिला म्हणजे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि दुसरं राष्ट्रीय खाद्यतेल अभियान. या दोन्ही योजनांच्या अंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी सरकारने 200,73 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. यामध्ये केवळ बियाणेच नाही, तर शेतीशाळा, प्रशिक्षण आणि काढणीनंतर लागणाऱ्या ऑइल मिल सारख्या सुविधांवरही सरकार भर देणार आहे. आता पाहूया कोणत्या पिकाला किती वाव आहे. सोयाबीन. तब्बल 26 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनसाठी अनुदान मिळणार आहे. भुईमूग. 13 जिल्ह्यांसाठी ही योजना असेल. इतर पिके कारळे, नाशिक, अहिल्यानगर, तीळ 5 जिल्हे आणि करडई 9 जिल्हे यांचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी तर सरकारने विशेष तरतूद केली आहे. तब्बल 73,42 लाख रुपये फक्त सोयाबीन बियाण्यासाठी दिले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार काही ठिकाणी तर चक्क 100% अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नुसतं तेलबियाच नाही, तर तूर, मूग आणि उडीद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मोठी बातमी आहे. तूर आणि हरभरा सर्वच्या सर्व 34 जिल्ह्यांमध्ये यासाठी अनुदान मिळेल. अनुदान रक्कम तुरीसाठी प्रति क्विंटल 6,000 रुपये किंवा 50% जे कमी असेल ते अनुदान मिळेल. पीक प्रात्यक्षिक. जर तुम्ही तुमच्या शेतात पीक प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन राबवले तर प्रति हेक्टर 10,000 रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला साधारण 4,000 रुपयांचा फायदा इथे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेचे संपूर्ण GR आणि अधिकृत माहिती तुम्ही maharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर असा हा सरकारचा निर्णय तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी MH9 मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.